माणगाव पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक माणगाव पंचायत समितीमध्ये घेण्यात आली। यामध्ये पाटणूस गणातील पानसई गावचे शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे यांची सभापतीपदी तर तळाशेत गणातील इंदापूर येथील राष्ट्रवादीच्या मनीषा संदेश मालोरे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली। यामुळे माणगाव पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे। सभापती विलास शिंदे यांची पंचायत समिती ते माणगाव बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, ॲडव्होकेट महेंद्र मानकर, ज्ञानदेव पवार, अनिल नवगणे, अप्पा म्हामुणकर, विपुल उभारे, गजानन मोहिते, सुभाष केकाणे, शेखर शेठ देशमुख, काका नवगणे, उदय अधिकारी, संदेश माळोरे, रुपेश तोडकर, राजेश कदम, मेघनाथ सातपुते, बाळा खातू, निलेश थोरे तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या। माणगाव पंचायतीचा सभापती म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीने, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने पदभार स्वीकारला आहे आणि ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून सभापतीपद शिवसेनेसाठी व उपसभापतीपद राष्ट्रवादीसाठी जाहीर झालेले आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन या माणगाव तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर महिलांसाठी योजना असतील, शेतकऱ्यांच्यासाठी असतील किंवा शिक्षण, आरोग्य, सर्वांगीण विकास माणगाव तालुक्याचा कसा साधता येईल यासाठी प्रामुख्याने माझं पुढील वाटचाल असेल। त्याचप्रमाणे या माणगाव तालुक्याचे सर्वच या तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून जे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहेत किंवा कष्टकरी आहेत, वृद्ध महिला आहेत, शालेय शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्वच प्रश्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचे आहेत आणि या रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव पंचायतीचं नाव, या माणगाव तालुक्याचं नाव कसं अग्रगण्य क्रमांकात येईल यासाठी माझा प्रयत्न आहे।